आपण बोलणार आहोत कर्नाटकच्या राजकारणातील एक दमदार, प्रभावशाली आणि काँग्रेस पक्षाच्या खऱ्या सैनिकाबद्दल। त्यांचं नाव आहे DK शिवकुमार, किंवा जसं संपूर्ण कर्नाटक त्यांना ओळखतं, DK। तर DK शिवकुमार नेमके आहेत तरी कोण? चला त्यांच्या प्रवासाबद्दल सोप्या शब्दात जाणून घेऊयात। DK शिवकुमार यांचा जन्म 15 मे 1962 रोजी कर्नाटक मधील बेंगळुरू जवळच्या कनकापुरा तालुक्यात डोडलहल्ली या गावात झाला। त्यांचं पूर्ण नाव होतं डोडलहल्ली केंपोगौडा शिवकुमार। ते वोकलिगा समाजातून होते। त्यांचे वडील केंपोगौडा आणि आई गौरम्मा हे साधं शेतकरी कुटुंब जगत होते। घरात मोठी आर्थिक परिस्थिती नव्हती, पण मेहनत, जिद्द आणि संघर्ष करण्याची ताकद भरपूर होती। शिवकुमार यांनी आपलं शालेय शिक्षण कणकापूर इथेच पूर्ण केलं। नंतर त्यांनी राजकीय शास्त्रात पदवी घेतली। विशेष म्हणजे ते स्वतः सांगतात की मी 46 वर्षाचा झाल्यानंतर पदवीधर झालो, म्हणजे राजकारणात सक्रिय असतानाही त्यांचं शिक्षण सुरूच होतं। त्यांचे भाऊ DK सुरेश हे देखील राजकारणात सक्रिय होते। पत्नी उषा शिवकुमार आणि त्यांची 3 मुलं असा त्यांचा परिवार। आता त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर 1980 च्या दशकात विद्यार्थी संघटनांमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। 1989 साली केवळ 27 वर्षांच्या वयात ते सातनूर मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2008 पासून सातत्याने कनकापूर मतदारसंघातून ते निवडून येत होते। आजपर्यंत ते तब्बल 8 वेळा आमदार झालेत, म्हणजेच कर्नाटकात त्यांचा मजबूत जनाधार आहे। काँग्रेस पक्षाची त्यांची निष्ठा अतूट मानली जाते। ते स्वतः म्हणतात, मी जन्माने काँग्रेसवाला आहे आणि मरणानंतरही काँग्रेसवालाच राहील। DK शिवकुमार यांची ओळख फक्त काँग्रेस नेते म्हणून नाही, तर कर्नाटकच्या राजकारणातील अत्यंत आक्रमक आणि रणनीतिकार नेता म्हणूनही आहे। विशेष म्हणजे DK शिवकुमार हे असे नेते आहेत ज्यांनी कर्नाटकच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान HD देवेगौडा तसेच त्यांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांच्यासोबतही विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा धक्का मिळवला होता। देवेगौडा कुटुंब आणि DK शिवकुमार यांच्यात राजकीय संघर्ष हा कर्नाटकाच्या राजकारणातील सर्वात मोठा चर्चेचा विषय मानला जातो। विशेषतः वोकलिंगा समाजातील नेतृत्वासाठी दोन्ही बाजूंमध्ये अनेक वर्षांपासून स्पर्धा होती। राजकीय विश्लेषकांच्या मते जनता दल सेक्युलर पक्षाची ताकद कमी करण्यात आणि काँग्रेसला वोकलिंगा समाजात पुन्हा मजबूत करण्यात DK शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। म्हणूनच आज अनेक जण त्यांना काँग्रेसचा वोकलिंगा स्ट्रॉंगमॅन म्हणून ओळखतात। देवगौडा कुटुंबाचे सर्वात मोठे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून मानतात। 2008 ते 2010 काळात त्यांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम मिळवलं आणि 2020 च्या कर्नाटक काँग्रेसचे पूर्णपणे अध्यक्ष म्हणून काम केलं। मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे सांभाळली। 2013 ते 2018 दरम्यान सिद्धरामय्या सरकारमध्ये त्यांनी ऊर्जा खातं सांभाळलं। त्यानंतर कुमारस्वामी सरकारमध्ये त्यांच्याकडे सिंचन खात्याची जबाबदारी होती आणि 2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर 20 मे 2023 रोजी ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बनले। 2023 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांच्यात मोठी स्पर्धा होती। त्यावेळी काँग्रेस हायकमांड अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा देखील आहे। त्यानंतर सत्ता बदलल्याच्या चर्चांना वेग आला आणि DK शिवकुमार यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वात पुढे आलं। DK शिवकुमार यांना काँग्रेसचा संकटमोचक म्हणूनही ओळखलं जातं। पक्षात कुठेही अडचण आली, निवडणूक जिंकायची असेल किंवा संघटन मजबूत करायचं असेल तर DK यांच्यावरच जबाबदारी टाकली जाते। 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाची रणनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका घेतली। अनेक जण भाजपाच्या विजयाची चर्चा करत होते, पण DK यांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल याचा दावा केला आणि तो मोठ्या प्रमाणात खराही ठरला। ते फक्त राजकारणी नाहीत, तर उद्योजक आणि शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे। शिक्षण क्षेत्रात त्यांचा सहभाग राहिलाय। विशेषतः बेंगळुरूच्या विकासा कामामध्ये आणि सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं। अर्थात त्यांच्या राजकीय प्रवासात संघर्षही आले। आयकर विभागाचे छापे, ईडी चौकशी आणि विविध कायदेशीर प्रकरणांचा सामना त्यांनाही करावा लागला। त्यावेळी त्यांना जेलमध्ये देखील जावं लागलं। ते जेलमध्ये असताना त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या देखील भेटायला आल्या। या चर्चेला उधाण आलं।
यावरून लक्षात येतं की डी के शिवकुमार यांची ताकद. पण या सर्व संकटांमध्येही त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ ही कधीच सोडली नाही. आज डी के शिवकुमार हे कर्नाटकच्या राजकारणात एक अत्यंत प्रभावशाली आणि ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यातली सर्वात मोठी ताकद म्हणजे जनसंपर्क, संघटन आणि कौशल्य आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा. ते बोलतात सरळ, काम करतात मेहनतीने आणि निर्णय घेतात धाडसाने. मित्रांनो, आज डी के शिवकुमार यांच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेतलं. पुढील काही वर्षात कर्नाटकच्या राजकारणात त्यांची भूमिका किती मोठी ठरते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.